Welcome student. This is Jayadurkar sir here. Company accounts, issue of shares चॅप्टर अंडर आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम फिफ्थ या ठिकाणी स्टडी करतो आहोत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये न्यू कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत. ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स. ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स अंडर या ठिकाणी अकाउंटिंग प्रॉब्लेम फिफ्थ आपण कंटिन्यू करतो. तो याप्रमाणे असेल. सुचेता कंपनी लिमिटेड इश्यूड ₹20 lakh न्यू कॅपिटल डिवायडेड इंटू 100 इक्विटी शेअर्स. म्हणजे सुचेता कंपनी लिमिटेडने 20 लाख रुपीजचं कॅपिटल काय करायचं ठरवलं आहे, इश्यू करायचं ठरवलं आहे आणि डिवायडेड केलं 100 इक्विटी शेअर्स पर शेअर किंवा 100 इक्विटी किंवा ₹100 इक्विटी शेअर याप्रमाणे. मग जर कंपनीने 20 लाख रुपीज कॅपिटल जर त्या ठिकाणी इश्यू करायचं जर ठरवलं असेल तर कंपनी काय करेल या ठिकाणी 20 लाख कॅपिटल जे काय असेल न्यू कॅपिटल कंपनी इश्यू करते 100 रुपीज पर शेअरमध्ये डिवाइड केलं गेलं आहे. म्हणून 20 लाख डिवायडेड बाय 100 जर मेन्शन केलं तर 2020 जर मायनस झाले तर राहतात 20,000. म्हणजे 20,000 इक्विटी शेअर्स कंपनी काय करते इश्यू करते हे आपल्या ठिकाणी समजतं आहे. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं आहे, सुचेता कंपनी लिमिटेड इश्यूड ₹20 lakh न्यू कॅपिटल डिवायडेड इंटू 100 इक्विटी शेअर्स. म्हणजे सुचेता कंपनी लिमिटेड 20 लाख रुपयांचं भांडवल उभारती आहे की ज्यासाठी 20,000 इक्विटी शेअर्स इश्यू करते आहे. हे कशावरून समजलं आपल्याला, 20 लाख न्यू कॅपिटल डिवायडेड इंटू 100 इक्विटी शेअर्स. 100 इक्विटी शेअर्समध्ये जर 20 लाख रुपीचं कॅपिटल जर डिवाइड केलं तर त्याचा आपण आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो की 20,000 शेअर्स कंपनी काय करते इश्यू करते. हे यातनं समजलं. पुढे काय मेन्शन केलं, 100 इक्विटी शेअर्स ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20 पर शेअर. कंपनी काय करते 20 पर शेअर प्रमाणे प्रीमियम त्या ठिकाणी कलेक्ट करते. म्हणजे कंपनीचा जो इक्विटी शेअरचा जो रेट आहे ₹100 पर शेअर आहे, बरोबर आहे. ₹100 पर शेअर याप्रमाणे हा रेट असेल. प्लस ₹20 कंपनी काय करते प्रीमियम देखील कलेक्ट करते कोणाकडनं, शेअर होल्डरकडनं. म्हणजे कंपनीचा जो शेअर असेल तो किती रुपीजला कलेक्ट होईल या ठिकाणी, ₹120 पर शेअर असेल. म्हणजे 20,000 शेअर्स किती की 120 शेअर प्रमाणे कंपनी काय करेल त्या 20,000 शेअरची अमाऊंट कलेक्ट करेल याप्रमाणे. प्रीमियम ऑफ ₹20 पर शेअर पेबल ॲज ₹10 ऑन ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनसोबत कंपनी किती कलेक्ट करणार आहे ₹10. ॲप्लिकेशनसोबत कंपनी काय करते, सपोज ॲप्लिकेशन मनी म्हणून कंपनी किती कलेक्ट करते, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड किंवा रिसिट ऑन ॲप्लिकेशन मनी अँड ॲप्लिकेशन मनी ड्यू ₹10 पर शेअर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. समजल्याप्रमाणे ॲज ₹10 ऑन ॲप्लिकेशन. ₹40 ऑन अलॉटमेंट. ₹40 ऑन अलॉटमेंट. सपोज अलॉटमेंटसोबत किती, अलॉटमेंट सोबत कंपनी किती कलेक्ट करते 40. ₹40 ऑन अलॉटमेंट अँड ₹10 प्रीमियम. आणि 40 प्लस 10 प्रीमियम हा अलॉटमेंटसोबतच कलेक्ट केला होता. म्हणजे अलॉटमेंटसोबत कंपनी किती कलेक्ट करते अमाऊंट ₹50. ॲप्लिकेशनसोबत किती कलेक्ट करते ₹10 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट काय मेन्शन केलं यामध्ये, ₹50 ऑन फायनल कॉल अँड ₹10 प्रीमियम. आणि फायनल कॉल जो असेल फायनल कॉलसोबत कंपनी काय करते ₹50 कलेक्ट करते आणि 10 प्रीमियम त्यामध्ये इन्क्लूड केला गेला आहे याप्रमाणे. याचे टोटल ₹60 कंपनी काय करते कलेक्ट करते. म्हणजे कंपनी काय करते आहे की 20,000 इक्विटी शेअर्स इश्यू करते ₹100 शेअरप्रमाणे, परंतु कंपनी ₹20 प्रीमियम त्या ठिकाणी कलेक्ट करते. म्हणजे 120 पर शेअर कंपनी कलेक्ट करणार आहे पर इक्विटी शेअर अमाऊंट. ठीक आहे. ॲप्लिकेशनसोबत कंपनी ₹10 कलेक्ट करते आहे. अलॉटमेंटसोबत 40 प्लस 10 हा 10 या ठिकाणी अलॉटमेंटसोबतचा प्रीमियम आहे. किती प्रीमियम कलेक्ट करता तुम्ही, ₹20 प्रीमियम कलेक्ट करता, बरोबर आहे. मग तो ₹10 अलॉटमेंटसोबत कलेक्ट करता आणि ₹10 फायनल कॉलसोबत कलेक्ट करताय. म्हणजे ॲप्लिकेशन मनी 10, अलॉटमेंट मनी 50 अँड फायनल कॉल मनी 60. अशा पद्धतीने तुमचे ₹120 पर शेअर त्या ठिकाणी कलेक्ट होत आहेत याप्रमाणे. इथपर्यंत काय आलं तुम्हाला, मी परत एकदा समजून सांगतोय. सुचेता कंपनी लिमिटेड इश्यूड ₹20 लाख न्यू कॅपिटल डिवायडेड इंटू 100 इक्विटी शेअर्स. कंपनीला 20 लाख रुपीजचे कॅपिटल इश्यू करायचे. त्यासाठी कंपनीने ते कॅपिटल 100 इक्विटी ₹100 पर शेअर या इक्विटी शेअरमध्ये डिवाइड केलं. याचा अर्थ 20,000 शेअर्स कंपनीला इश्यू करायचे आहेत हे आपल्याला समजलं. ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20 पर शेअर की ज्यामध्ये पर शेअर कंपनी ₹20 प्रीमियम कलेक्ट करणार आहे की म्हणजे 100 शेअर काय करणार आहे कंपनी ₹120 काय करणार आहे इश्यू करणार आहे. ॲज ₹10 ऑन ॲप्लिकेशन. कंपनी ॲप्लिकेशनसोबत कंपनी ₹10 कलेक्ट करणार आहे, बरोबर आहे. आउट ऑफ 100 कंपनी ॲप्लिकेशनसोबत किंवा आउट ऑफ 120 कंपनी ₹10 ॲप्लिकेशनसोबत कलेक्ट करते आहे. ₹40 ऑन अलॉटमेंटसोबत कंपनी ₹40 कलेक्ट करते प्लस ₹10 ऑन प्रीमियम किंवा ₹10 प्रीमियम ऑन अलॉटमेंट विथ अलॉटमेंट म्हटलं ते चालेल. म्हणजे कंपनी अलॉटमेंटसोबत 10 प्लस 40 प्लस 10
₹50 कलेक्ट करते अलॉटमेंट मनी, ठीक आहे याप्रमाणे. आणि लास्ट नंबर फायनल कॉल ₹50. आता फायनल कॉल ₹50 ऑन विथ ₹10 प्रीमियम. फायनल कॉलसोबत कंपनी ₹10चा जो प्रीमियम असेल तो काय करते कलेक्ट करते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कळालं की ॲप्लिकेशन मनी 10, अलॉटमेंट मनी 50 अँड फायनल कॉल मनी ₹60 याप्रमाणे कलेक्शन कंपनीकडनं केलं जातं आहे या ₹120 पर शेअरच्या माध्यमातून. पुढे काय मेन्शन केलं आहे, द इश्यू वॉज ओव्हर सबस्क्राईब्ड टू द एक्सटेंट ऑफ 26,000 इक्विटी शेअर्स. कंपनी काय करते 20,000 इक्विटी शेअर्स इश्यू करते. मात्र कंपनीकडे काय आलं की द इश्यूड वॉज ओव्हर सबस्क्राईब्ड टू द एक्सटेंट ऑफ 26,000 इक्विटी शेअर्स. ॲक्च्युअल काय झालं या ठिकाणी कंपनी 20,000 इक्विटी शेअर्स इश्यू करते, मात्र कंपनीकडे ओव्हर सबस्क्राईब्ड झाले शेअर्स. किती 26,000 शेअर ॲप्लिकेशन्स आली आहेत. म्हणजे कंपनीला 20,000 शेअर्स इश्यू करायचे आहेत, बरोबर आहे. मात्र कंपनीकडे 26,000 शेअर ॲप्लिकेशन्स रिसीव्ह झाली आहेत. म्हणजे कंपनीकडे किती ॲप्लिकेशन्स, किती इक्विटी शेअर्ससाठी ॲप्लिकेशन्स रिसीव्ह झाली ते एक्स्ट्रा 6,000 शेअरसाठी. तर त्यापैकी काय केलं आहे हे लक्षात घ्या. सपोज कंपनीला इश्यू करायचे किती आहेत शेअर्स इश्यूड. कंपनीला 20,000 इक्विटी शेअर्स काय करायचे आहेत इश्यू करायचे आहेत, ठीक आहे. आणि कंपनीकडे त्या ठिकाणी ओव्हर सबस्क्राईब्ड झालेत. ओव्हर सबस्क्राईब्ड किती झाले त्या ठिकाणी ओव्हर सबस्क्राईब्ड कॅपिटल टोटल इक्विटी शेअर्स किती झाले टोटल इक्विटी शेअर्स याप्रमाणे. मग ओव्हर सबस्क्राईब जर झाले म्हणजे कंपनीला 20,000 शेअर्स इश्यू करून कॅपिटल कंट्रीब्यूट करायचे. मात्र कंपनीकडे 26,000 इक्विटी शेअर्ससाठी ॲप्लिकेशन्स आली आहेत. म्हणजे किती ॲप्लिकेशन्स कंपनीकडे एक्स्ट्रा आली आहेत 6,000 ॲप्लिकेशन्स कंपनीकडे किंवा 6,000 इक्विटी शेअर्सकरिताचं ॲप्लिकेशन्स कंपनीकडे काय आली आहेत एक्स्ट्रा आली आहेत. मग या 6,000 इक्विटी शेअर्सपैकी कंपनीने 2,000 इक्विटी शेअर्सची अमाऊंट काय केली आहे रिफंड केली आहे. 2,000 इक्विटी शेअरची अमाऊंट रिफंड केली आणि हे 4,000चे जे काय ॲप्लिकेशन आहेत 4,000 इक्विटी शेअरचे जे ॲप्लिकेशन मनी आहे हा ॲप्लिकेशन मनी तुम्हाला काय करायचं आहे की प्रो रेटा सिस्टीमने तुम्हाला हा ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर करायचा आहे ॲप्लिकेशन अकाउंटला याप्रमाणे. मग या ठिकाणी काय मेन्शन केलं, द इश्यू वॉज ओव्हर सबस्क्राईब टू द एक्सटेंट ऑफ 26,000 इक्विटी शेअर्स. कंपनीला 20,000 शेअर्स इश्यू करायचे आहेत, मात्र कंपनीकडे 26,000 शेअर्स ॲप्लिकेशन्स इश्यू झाले. याचा अर्थ 6,000 ॲप्लिकेशन्स एक्स्ट्रा आली आहेत कंपनीकडे. त्यापैकी काय केलं आहे द ॲप्लिकेशन्स ऑन 2,000 शेअर्स वेअर सेंट लेटर ऑफ रिग्रेट. 2,000 इक्विटी शेअर्सकरिता त्या ठिकाणी कंपनीने काय केलं रिग्रेट लेटर सेंड केलं. दिलगिरी व्यक्त करणारं पत्र या ठिकाणी 2,000 इक्विटी शेअर होल्डर्सला किंवा इक्विटी शेअरसाठी ॲप्लिकंट्स जे होते त्यांना रिग्रेट लेटर सेंड केलं. अँड देअर ॲप्लिकेशन मनी वॉज रिफंडेड. आणि त्यांचा जो ॲप्लिकेशन मनी आपल्याकडे ₹10 पर शेअर या ठिकाणी कलेक्ट झाला होता ती देखील अमाऊंट त्या ठिकाणी काय केली त्यांची रिफंड करून टाकली म्हणजे परत देऊन टाकली. म्हणजे 2,000 शेअरची अमाऊंट तुम्ही काय केली परत देऊन टाकलेली आहे याप्रमाणे, ठीक आहे. आणि पुढे काय मेन्शन केलं आहे रिमेनिंग ॲप्लिकेशन्स वेअर अलॉटेड. आता रिमेनिंग ॲप्लिकेशन्स किती आहेत सपोज आउट ऑफ 6,000 एक्स्ट्रा आले होते त्यापैकी 2,000 शेअरची आपण अमाऊंट रिफंड केली. राहिले 4,000 इक्विटी शेअर्स की रिमेनिंग ॲप्लिकेशन्स रिमेनिंग ॲप्लिकेशन्स किती आहेत आपल्याकडे 4,000 हे लक्षात घ्या. रिमेनिंग ॲप्लिकेशन्स वेअर अलॉटेड शेअर ऑन प्रो रेटा बेसिस. हा जो अलॉटमेंट किंवा ॲप्लिकेशन मनी आहे आपल्याला प्रो रेटा बेसिसने काय करायचं अलॉटमेंटकडे डायव्हर्ट करायचं आहे याप्रमाणे. मग याची जी काही कंडिशन आहे आपली ही कंडिशन फक्त थोडीशी नवीन असणार आहे की जी आपण एंट्रीमध्ये मेन्शन करणार आहोत. ऑल द मनी ड्यू ऑन अलॉटमेंट अँड फायनल कॉल वॉज ड्यूली रिसिव्ड. अलॉटमेंट अँड फायनल कॉल सर्व पैसे मिळाले या पद्धतीने. फक्त या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय मेन्शन करायला सांगितलं आहे मेक नेसेसरी जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ सुचेता कंपनी लिमिटेड. सुचेता कंपनी लिमिटेड यांच्या बुक्समध्ये काय करायची तुम्हाला जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत कोणाच्या बुकमध्ये सुचेता कंपनी लिमिटेड यांच्या बुकमध्ये. चला तर हा अकाउंटिंग प्रॉब्लेम कशा पद्धतीने एंट्रीमध्ये कन्वर्ट करायचा हे आपण अभ्यासतोय की यामध्ये सर्वात सुरुवातीला जर म्हटलं सुचेता कंपनी लिमिटेड इश्यूड. आता इथे किती ॲप्लिकेशन्स कंपनी इश्यू करते 20,000 ॲप्लिकेशन्स कंपनी इश्यू करते. मात्र ॲप्लिकेशन्स कंपनीकडे किती रिसीव्ह झाली आहेत 26,000 इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी करीता ॲप्लिकेशन्स रिसीव्ह झाली आहेत. म्हणजे किती ॲप्लिकेशन्स रिसीव्ह आपल्याला दाखवावं लागतील 26,000 इक्विटी शेअर्ससाठीची ॲप्लिकेशन्स रिसीव्ह दाखवावं लागतील. त्याप्रमाणे आपण एंट्री जर पास केली तर याप्रमाणे बघू शकता तुम्ही वरती मेन्शन करायचे इन दी बुक्स ऑफ सुचेता कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज डेट पर्टिक्युलर जे LF डेबिट अमाऊंट रुपीज क्रेडिट अमाऊंट रुपीज या प्रकारचे कॉलम्स असतील. फर्स्ट नंबर एंट्री तुम्हाला पास करायची यामध्ये की आपण फर्स्ट नंबर कंडिशन काय पास करता की ऑन ॲप्लिकेशन मनी किंवा ऑन रिसिट ऑफ ॲप्लिकेशन मनी या कंडिशननंतर तुम्ही एंट्री काय पास करता बँक अकाउंट डेबिट ₹2,60,000. आता 2,60,000 डेबिटला कसे आले ते लक्षात घ्या. टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट क्रेडिट ₹2,60,000 याप्रमाणे. ही जर एंट्री तुम्ही पास केली आहे तर या एंट्रीचं तुम्हाला काय करायचं नॅरेशनवरून तुम्हाला कळेल की आपण इथे 2,60,000 अमाऊंट का घेतली.
टू बेईंग ॲप्लिकेशन रिसिव्ड ऑन 26,000 इक्विटी शेअर्स. 26,000 इक्विटी शेअर्ससाठी ॲप्लिकेशन आले म्हणून ऑन 26,000 इक्विटी शेअर्स @10 पर शेअर याप्रमाणे. मग 26,000 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून त्याने काय अमाऊंट आली 2,60,000. म्हणजे ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ₹2,60,000 याप्रमाणे तुम्हाला फर्स्ट एंट्री या ठिकाणी पास करायची आहे. समजल्याप्रमाणे बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट ₹26,000 किंवा 2,60,000 का तर इथे ऑन 26,000 इक्विटी शेअर्स @10 पर शेअर याप्रमाणे तुम्हाला फर्स्ट नंबर एंट्री पास करायची. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबर एंट्री काय पास करायची आहे की इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. आता इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट आता सेकंड नंबरची एंट्री तुम्हाला थोडीशी कंबाईन दिली आहे. कंबाईन यासाठी दिली आहे की तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे की आपण नेहमी एंट्री काय पास करता कंडिशन काय असते इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट याप्रमाणे आपण एंट्री पास करतो. आपण पहिले दोनच इफेक्ट देतो जसं की इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट एवढेच इफेक्ट देतो. बरोबर आहे. मात्र ह्या एंट्रीमध्ये काय इन्क्लूड आहे की इक्विटी शेअर ॲप्लिकेशन आपल्याकडे किती आले 2,60,000 आले. बरोबर आहे. म्हणून इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 2,60,000 आपण मेन्शन केली. जसं की या ठिकाणी इंटू ब्रॅकेट काय म्हणू शकता तुम्ही सपोज 26,000 शेअर्स मल्टिप्लाय 10 याप्रमाणे म्हणून 2,60,000 मेन्शन करायचे. ठीक आहे. त्यानंतर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ॲक्च्युअल तुम्हाला किती शेअर्स ॲप्लिकेशन किती ट्रान्सफर करायचे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अकाउंट किंवा ॲप्लिकेशन मनी शेअर कॅपिटल किती ट्रान्सफर करायचे 20,000 शेअर्स मल्टिप्लाय 10 पाहिजे. बरोबर आहे. म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹2,00,000 म्हणजे 20,000 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून 2,00,000 या ठिकाणी आपण मेन्शन करतोय. ठीक आहे. किती शेअर म्हणे आपण किती ॲप्लिकेशन आपण रिफंड केली आहेत 2,000 इक्विटी शेअर्ससाठीची ॲप्लिकेशन्स आपण काय केले आहेत रिफंड केली आहेत. म्हणून 2,000 इक्विटी शेअर्ससाठीची ॲप्लिकेशन्स आपण रिफंड केली ₹10 प्रमाणे ॲप्लिकेशन आपल्याकडे मनी आलेला होता. म्हणून 2,000 इक्विटी शेअरचे ₹10 प्रमाणे आपण त्या ठिकाणी ₹20,000 काय केले त्या ठिकाणी रिफंड केले म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट बॅलन्स दिला. 2,000 इक्विटी शेअरचे ॲप्लिकेशन मनी आपण ₹10 पर शेअर प्रमाणे काय केले रिफंड केले म्हणून याची अमाऊंट आपण इथे मेन्शन केली 20,000 कॅश गोज आउट म्हणजे बँके थ्रू कॅश गोज आउट झाली म्हणून बँकेला तुम्ही त्या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स दिला. समजल्याप्रमाणे. आणि लास्टला या ठिकाणी काय मेन्शन केलं 2 इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट आणि जे तुमच्याकडे 6,000 जे सपोज तुमच्याकडे 4,000 एक्स्ट्रा आलेले शेअर्स होते 4,000 मल्टिप्लाय 10 म्हणून या ठिकाणी 40,000 हा जो ही जी अमाऊंट आहे ॲप्लिकेशन मनी ही तुम्ही कुठे डायवर्ट केली आहेत इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी जो होता तो इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला डायवर्ट केला म्हणून या ठिकाणी टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट तुम्ही या ठिकाणी बॅलन्स दिला की 4,000 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून 40,000 याप्रमाणे एंट्री पास करायची. ही कॉमन आणि कंबाईन एंट्री जी काय तुम्हाला दिसते की या एंट्रीच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की इक्विटी शेअर ॲप्लिकेशन आपल्याकडे मिळाले 2,60,000 अमाऊंट मिळाली आहे. त्यापैकी इक्विटी शेअर कॅपिटल आपण अमाऊंट ट्रान्सफर केली 2,00,000 कशी ट्रान्सफर केली की 20,000 शेअर्स मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून 2,00,000 असेल. त्यातनं आपण 6,000 सपोज तुम्ही 20,000 ॲप्लिकेशन्स सपोज तुम्ही या ठिकाणी काय केलं होतं 20,000 शेअर्स इश्यू केली. बरोबर आहे. मायनस त्या ठिकाणी तुमच्याकडे 26,000 शेअर्सकरिता ॲप्लिकेशन्स आली आहेत. किती ॲप्लिकेशन्स बाकी राहिले तुमच्याकडे एक्स्ट्रा 6,000 मग 6,000 एक्स्ट्रा ॲप्लिकेशन राहिले त्यापैकी तुम्ही काय केलेत 2,000 इक्विटी शेअर ॲप्लिकेशन्स काय केलेत रिफंड केलेत. बरोबर आहे. आणि 4,000 इक्विटी शेअर्स जे असतील हे काय केले तुम्ही या ठिकाणी डायवर्ट केलेत कशामध्ये ॲप्लिकेशन मनी डायवर्ट इनटू अलॉटमेंट या सिच्युएशनने तुम्ही हे 4,000 या ठिकाणी इंडिकेट केले आहेत. म्हणजे तुम्ही काय केलं की इक्विटी शेअर्स 2,000 शेअर्स काय केले ₹10ने रिफंड केले म्हणून 20,000 अमाऊंट आली आहे. आणि या ठिकाणी बँक इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला क्रेडिट बॅलन्स दिला का तो तुम्ही डायवर्ट केला कशामध्ये अलॉटमेंटमध्ये म्हणून 4,000 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून ₹40,000 तुम्ही काय केलेत डायवर्ट केले अलॉटमेंटला. याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची आहे. म्हणजे ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट ₹2,60,000 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹2,00,000 टू बँक अकाउंट क्रेडिट ₹20,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट ₹40,000 याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची कंबाईन एंट्री. तर आता नॅरेशन म्हणून तुम्हाला कळेल बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल ऑन 20,000 इक्विटी शेअर्स 20,000 इक्विटी शेअर्स तुम्ही काय केले ₹10 शेअर प्रमाणे तुम्ही काय केले अमाऊंट ट्रान्सफर केली शेअर कॅपिटलला म्हणजे 20,000 शेअर्स असतील ₹10 पर शेअर म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल तुम्ही ट्रान्सफर केले अमाऊंट 2,00,000. ठीक आहे. अँड ऑन 2,000 शेअर्स रिफंडेड 2,000 शेअरची अमाऊंट काय केली तुम्ही रिफंड केली म्हणून टू बँक अकाउंट क्रेडिट ₹2,000 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून 20,000 तुम्ही अमाऊंट रिफंड केली. बरोबर आहे. अँड 4,000 इक्विटी शेअर्स डायव्हर्ट इन टू अलॉटमेंट आणि 4,000 शेअर्स जे होते
हे 4000 शेअर्स तुम्ही डायव्हर्ट केले अलॉटमेंटला टू अलॉट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट रुपीज 40,000 याप्रमाणे. म्हणजे नॅरेशनवरनं तुम्हाला कळेल की 26,000 इक्विटी शेअर्सचा जो काय टोटल कॅल्क्युलेशन ते कसं केलं. 26,000 इक्विटी शेअर्सपैकी 20,000 शेअर्स काय केले, इक्विटी शेअर्स तुम्ही शेअर कॅपिटल ट्रान्सफर केले बरोबर. 2,000 शेअर्स इक्विटी शेअर्स तुम्ही काय केले, रिफंड करून टाकले. आणि 4,000 इक्विटी शेअर्स जे होते ते काय केले तुम्ही, डायव्हर्ट केले अलॉटमेंटला या पद्धतीने. समजली सेकंड नंबर कंडिशन याप्रमाणे. आता थर्ड नंबर कंडिशन काय असते आपली नेहमी, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाला बरोबर आहे. ॲप्लिकेशन मनी ट्रान्सपोर्ट इक्विटी शेअर कॅपिटल ह्या पहिल्या दोन कंडिशन तर आपण पास केल्या. फर्स्ट कंडिशन काय होती, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. सेकंड नंबर कंडिशन काय होती, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सपोर्ट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अँड रिफंडेड अमाऊंट टू ॲप्लिकंट्स अँड रिमेनिंग अमाऊंट ट्रान्सफर टू अलॉटमेंट याप्रमाणे कंडिशन आपण यामध्ये लक्षात घेतल्या. आता थर्ड नंबर कंडिशन काय असते आपली नेहमी, अलॉटमेंट ड्यू. ऑन अलॉटमेंट ड्यू म्हणून या ठिकाणी आपण एंट्री काय पास केली, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट रुपीज 8 लाख अँड 2 लाख याप्रमाणे. सपोज आता या ठिकाणी काय मेन्शन केलं ते लक्षात घ्या. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 10 लाख कसे घेतले ते नॅरेशन म्हणून तुम्हाला कळेल. बेंग अलॉटमेंट ड्यू ऑन 20,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट रुपीज 40 + 10 पर शेअर. ॲक्च्युली या ठिकाणी 40 रुपीज तुमचा अलॉटमेंट मनी आहे प्लस 10 रुपीज तुमचा शेअर प्रीमियम आहे. शेअर प्रीमियम तुम्ही घेताय अलॉटमेंटसोबत, म्हणजे तुम्ही 50 रुपीज कलेक्ट करताय कशासोबत, इक्विटी शेअर अलॉटमेंट म्हणून. मग 20,000 शेअर्स मल्टिप्लाइड बाय 50 जर मेन्शन केलं तर त्या ठिकाणी किती येते सबद अमाऊंट याप्रमाणे. सपोज अमाऊंट किती येते, 20,000 इक्विटी शेअर्स मल्टिप्लाइड बाय 50. आता मल्टिप्लाइड बाय 50 मध्ये अलॉटमेंट मनी 40 अँड 10 रुपीज हा असेल प्रीमियम याप्रमाणे. म्हणजे अमाऊंट तुमची किती कलेक्ट व्हायला पाहिजे अलॉटमेंट याप्रमाणे 10 लाख रुपीज. ही 10 लाख रुपीजची अमाऊंट तुम्ही काय केली यामध्ये मेन्शन केली. मग एंट्री काय पास केली, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट रुपीज 10 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट रुपीज 8 लाख टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट क्रेडिट रुपीज 2 लाख. आता इक्विटी शेअर अलॉटमेंट तुमच्याकडे किती आहे टोटली, इक्विटी शेअर अलॉटमेंट आहे 20,000 मल्टिप्लाइड बाय 50. 20,000 मल्टिप्लाइड बाय 50 म्हणून 10 लाख तुमच्या अमाऊंट या ठिकाणी तुम्ही मेन्शन करताय बरोबर आहे. त्यानंतर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट रुपीज 8 लाख याप्रमाणे कसं अमाऊंट आली की जसं की 20,000 इक्विटी शेअर्स तुम्ही इश्यू करता बरोबर. मग शेअर कॅपिटल देखील अमाऊंट किती जायला पाहिजे तुमच्याकडनं 20,000 मल्टिप्लाइड बाय 40 म्हणून या ठिकाणी अमाऊंट किती 8 लाख तुमची इक्विटी शेअर कॅपिटल अमाऊंट जायला पाहिजे बरोबर. आणि यानंतर लास्टची एंट्री काय पास होणार या ठिकाणी, टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट हा कंपनीचा इन्कम आहे म्हणून त्याचा क्रेडिट बॅलन्स इंडिकेट केला यामध्ये. मग प्रीमियम कसं कॅल्क्युलेट केला की 20,000 इक्विटी शेअर्स मल्टिप्लाइड बाय प्रीमियम असेल 10 रुपीज म्हणून 2 लाख 20,000 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून 2 लाख या प्रकारे शेअर प्रीमियमचा बॅलन्स तुम्ही इथे मेन्शन करता. नॅरेशन काय मेन्शन केलं, बेंग अलॉटमेंट ड्यू ऑन 20,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट रुपीज 40 + 10 40 + 10 म्हणून या ठिकाणी क्रेडिटला दोन इफेक्ट दिलेत की इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अँड इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट रुपीज 8 लाख अँड 2 लाख रिस्पेक्टिव्हली या ठिकाणी क्रेडिटला बॅलन्स इंडिकेट केलेला आहे. ठीक आहे याप्रमाणे. ही झाली कंडिशन आपली अलॉटमेंट कॉल ड्यू. त्यानंतर आता आपण कंडिशन नेक्स्ट अभ्यासतोय की अलॉटमेंट मनी रिसिव्ड. अलॉटमेंट मनी रिसिव्ड एंट्री काय पास होते नेहमी, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट याप्रमाणे. आता इथे बँक अकाउंट डेबिट इथे एक लक्षात घ्या, इथे अलॉटमेंट मनी रिसिव्ह करताना ॲक्च्युअलमध्ये तुम्ही 40,000 रुपीज जे इथे सेकंड नंबर एंट्रीमध्ये बघा, इथे सेकंड एंट्रीमध्ये 40,000 रुपीज अलॉटमेंट मनी काय केलं तुम्ही अलॉटमेंटला डायवर्ट केले. ॲप्लिकेशन मनी अलॉटमेंटला तुम्ही डायवर्ट केला ऑलरेडी बरोबर आहे 40,000 रुपीज. तर हा 40,000 जी अमाऊंट आहे ही आपल्याला अलॉटमेंट मनी रिसिव्ह करताना त्यातनं लेस करायची. अलॉटमेंट मनी रिसिव्ह करताना तुम्हाला ती अमाऊंट काय करायची त्यातनं लेस करायची असते, हे लक्षात घ्यायचं. मग प्रो रेटा सिस्टीम अंडर आपण जर ॲप्लिकेशन मनी डायवर्ट टू अलॉटमेंट या प्रकारे जर सिच्युएशन बघितली तर अलॉटमेंट मनी रिसिव्डच्या वेळेला जेवढी अमाऊंट आपण अलॉटमेंट ॲप्लिकेशन मनी म्हणून अलॉटमेंटला डायवर्ट केली तेवढीच अमाऊंट आपल्याला अलॉटमेंट मनी रिसिव्ड म्हणून काय करायची, लेस करायची आहे. मग अलॉटमेंट मनी रिसिव्ड किती झाली अमाऊंट इथे, बँक अकाउंट डेबिट रुपीज 9,60,000 मेन्शन केली. 9,60,000 का, तर अलॉटमेंट मनी तुमचा असणार आहे 10 लाख. तर 10 लाख रुपीजमधून तुम्ही 40,000 लेस केले. कोणते 40,000 लेस केले, हे 40,000 बॅलन्स जो असेल हा काय केला तुम्ही लेस केला. मग 10 लाख मायनस 40,000 म्हणून तुमच्याकडे ॲक्च्युअल अलॉटमेंट मनी रिसिव्ह किती होतो रुपीज 9,60,000 याप्रमाणे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग अलॉटमेंट मनी रिसिव्हची एंट्री काय पास केली, बँक अकाउंट डेबिट रुपीज 9,60,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट रुपीज 9,60,000. 9,60,000 एक नॅरेशन काय मेन्शन करणार तुम्ही 9,60,000चं काय अमाऊंट असेल सपोज इथे 20,000 इक्विटी शेअर्स म्हटलं ठीक आहे ना.
मल्टिप्लाइड बाय सपोज याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 48 याप्रमाणे व्हॅल्युएशन होईल. याप्रमाणे 48 म्हणजे 2 रुपीज पर शेअर प्रमाणे. आता इथे ही कॅल्क्युलेशन याची गरज नाही आहे, परंतु तुम्हाला डायरेक्टली हे 40,000 फक्त त्यातनं लेस करायची आहेत. काय म्हणून हे 40,000 तुम्हाला त्यातनं लेस करायचे, मग 10 लाख मायनस 40,000 म्हणून 9,60,000 बॅलन्स फिगर या ठिकाणी मेन्शन तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, यामध्ये आपण काही कॅल्क्युलेशन घेत नाही आहे. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं, एंट्री की बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट नॅरेशन असेल बेईंग अलॉटमेंट मनी ऑन 20,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट 50 पर शेअर म्हटलं तरी चालेल. ॲट द रेट 50 पर शेअर किंवा ॲट द रेट 48 पर शेअर म्हटलं तरी कॅल्क्युलेशन तेच येणार की जे 9,60,000 याप्रमाणे. ठीक आहे, इथे 50 पर शेअर म्हणा, फार तर 48 पर शेअर म्हणण्यापेक्षा 50 पर शेअर असेल याप्रमाणे एंट्री पास करायची. आता पण कंडिशन आपण किती अभ्यासल्या, त्यामध्ये 4 कंडिशन अभ्यासल्या. फर्स्ट नंबर कंडिशन अभ्यासली ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. सेकंड नंबर कंडिशन आपण अभ्यासली ॲप्लिकेशन मनी ट्रान्सपोर्ट इक्विटी शेअर कॅपिटल. थर्ड नंबर कंडिशन आपण अभ्यासली आहे की अलॉटमेंट कॉल ड्यू. फोर्थ नंबर कंडिशन आपण अभ्यासली आहे अलॉटमेंट मनी रिसिव्ड याप्रमाणे. ठीक आहे, आता फिफ्थ नंबर कंडिशन असणार आहे. फिफ्थ नंबर कंडिशन काय असेल ते रेग्युलर पद्धतीने आपली या ठिकाणी कंटिन्यू करायची आहे, की ज्यामध्ये फायनल कॉल या ठिकाणी फर्स्ट अँड सेकंड कॉल दिलेला नाही आहे, म्हणून डायरेक्टली फायनल कॉल मनी ड्यू किंवा फायनल कॉल ड्यू याप्रमाणे कंडिशन असणार आहे. की एंट्री काय पास होणार, त्यासाठी इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. इथे देखील फायनल कॉलसोबत आपण प्रीमियम घेतोय ₹10 पर शेअर याप्रमाणे. म्हणून इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. सपोज किती शेअर्स आहेत तुमच्याकडे, 20,000 इक्विटी शेअर्स आहेत, म्हणून 20,000 मल्टिप्लाइड बाय 60, म्हणून तुमच्याकडे 60 कसे आलेत, या 60मध्ये ₹50 फायनल कॉल मनी असेल आणि ₹10 प्रीमियम असेल, म्हणून या ठिकाणी 20,000 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून 12 लाख तुमचं काय असणार आहे इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट ₹12 लाख. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹10 लाख. 10 लाख कसं आलं इथे, जसं की 20,000 इक्विटी शेअर्स मल्टिप्लाइड बाय 50 म्हणून या ठिकाणी 10 लाख तुमचं काय असणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल असेल. आणि इक्विटी शेअर कॅपिटल सोबतच इक्विटी शेअर प्रीमियम किती मिळतोय तुम्हाला, जसं की 20,000 शेअर्स मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून या ठिकाणी ₹2,00,000 काय मिळणार आहे तुम्हाला शेअर प्रीमियम मिळणार आहे. म्हणून एंट्री काय पास करायची, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट ₹12 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹10 लाख. ॲक्च्युअलमध्ये इक्विटी शेअरला किती अमाऊंट जाणार, तुमची अमाऊंट ₹10 लाख जाणार आहे याप्रमाणे. आणि टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट किती कॅल्क्युलेट केला, 20,000 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून 2 लाख याप्रमाणे. नॅरेशन काय असेल, बेईंग फायनल कॉल ड्यू ऑन 20,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट 50 + 10. 50 + 10 याचा अर्थ 50 अमाऊंट कसली आहे, 50 असेल फायनल कॉलची इन्स्टॉलमेंट आणि ₹10 प्रीमियम असेल पर शेअर म्हणून 60 पर शेअर याप्रमाणे. 20,000 मल्टिप्लाइड बाय 60 म्हणून 12 लाख तुमचं असेल फायनल कॉल मनी ड्यू किंवा फायनल कॉल ड्यू याप्रमाणे. मग एंट्री काय बाद होती आहे, फायनल कॉल ड्यू या कंडिशन अंडर एंट्री काय बाद झाली आहे, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट ₹12 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹10 लाख. 10 लाख कशी आली, 20,000 मल्टिप्लाइड बाय 50 टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट क्रेडिट ₹20,000 मल्टिप्लाइड 10 अमाऊंट येते 2 लाख याप्रमाणे. ठीक आहे, आणि नंबर लास्टची कंडिशन यामध्ये आपण अभ्यासतोय की फायनल कॉल मनी रिसिव्ड. एंट्री काय पास होते की बँक अकाउंट डेबिट फायनल कॉल मनी रिसिव्ड या कंडिशनची आपण एंट्री पास करतो आहोत याप्रमाणे. बँक अकाउंट डेबिट ₹12 लाख टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट क्रेडिट ₹12 लाख. 12 लाख कसे आले समजलं की बेईंग फायनल कॉल मनी रिसिव्ड ऑन 20,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट 60 पर शेअर ॲट द रेट 60 पर शेअर म्हणून या ठिकाणी ₹12 लाख याप्रमाणे अमाऊंट आलेली आहे. तर अशा पद्धतीने टोटल 6 कंडिशन्स किंवा 6 एंट्रीज तुम्हाला काय करायच्या आहेत त्यामध्ये पास करायच्या आहेत, ते याप्रमाणे असतील. टोटली समजून घ्यायच्या आहेत की याच एंट्रीज तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. मी अकाउंटिंग प्रॉब्लेमचं थोडक्यामध्ये परत एकदा एक्सप्लेन करून सांगतोय की ज्या माध्यमातून तुम्हाला अकाउंटिंग प्रॉब्लेम आणखी प्रॉपरली समजेल. ठीक आहे, तर ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं होतं की सुचेता कंपनी लिमिटेडने 20 लाख न्यू कॅपिटल डिवाइड केलं होतं इंटू ₹100 पर शेअर याप्रमाणे ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20 पर शेअर. ₹100 पर शेअरप्रमाणे 20,000 शेअर्समध्ये कंपनीने टोटल काय केलं इक्विटी शेअर डिवाइड केले. 20,000 शेअर्समध्ये ₹20 लाख कॅपिटल डिवाइड केलं होतं आणि त्यापैकी ₹20 पर प्रीमियम देखील कंपनीने काय केलं कलेक्ट केला. ₹10 ॲप्लिकेशन मनी म्हणून रिसिव्ह झाले. ₹40 अलॉटमेंट म्हणून कंपनी रिसिव्ह करते आहे प्लस ₹10 प्रीमियम देखील या अलॉटमेंटसोबत कंपनी कलेक्ट करते आहे. सोबतच ₹50 कंपनी फायनल कॉल म्हणून कलेक्ट करते आहे अँड ₹10 प्रीमियम हा देखील त्यामध्ये फायनल कॉल रिगार्डिंग किंवा फायनल कॉल सोबत त्या ठिकाणी ₹10 कलेक्ट केले जात आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ₹120 पर शेअर कंपनी काय करते आहे 3 इन्स्टॉलमेंटमध्ये कलेक्ट करते आहे. ॲप्लिकेशन ₹10, अलॉटमेंट ₹50 अँड फायनल कॉल ₹60 याप्रमाणे कंपनी कलेक्ट करते टोटल अमाऊंट ऑफ शेअर्स.
मग कंपनी इश्यू करते 20,000 इक्विटी शेअर्समध्ये कंपनीकडे ॲप्लिकेशन्स आले 26,000 शेअर्ससाठी. तर हे जे काय 6,000 इक्विटी शेअर्ससाठीचे ॲप्लिकेशन्स आहेत त्यापैकी 2,000 इक्विटी शेअर ॲप्लिकेशन तुम्ही रिफंड केली आहेत, त्याला टू बँक अकाउंट सेकंड नंबर एंट्रीमध्ये क्रेडिट बॅलन्स दिला आहे. आणि रिमेनिंग 4,000 इक्विटी शेअर्स की ₹10 पर शेअर प्रमाणे त्याची 40,000 अमाऊंट तुम्ही काय केली ॲप्लिकेशन मनी डायव्हर्ट इंटू अलॉटमेंट, याप्रमाणे 40,000 तुम्ही अलॉटमेंटला डायव्हर्ट केले. मग एंट्री काय पास केली त्यामध्ये आपल्याला माहिती की ॲडजस्टमेंट नंबर एंट्री नंबर 3rd अँड 4thमध्ये आपण त्याचे फेक दिले. जो अलॉटमेंट मनी आपल्याकडे किंवा जो ॲप्लिकेशन मनी आपल्याकडे एक्सिस आलो होता 40,000, तोच ॲप्लिकेशन मनी आपण काय केला अलॉटमेंट मनी रिसिव्ड करताना त्या अलॉटमेंट मनी रिसिव्डमधनं तो बॅलन्स 40,000 लेस केला. म्हणजे अलॉटमेंट मनी रिसिव्ड ॲक्च्युअलमध्ये होता 10 लाख, तर त्यातनं तुम्ही 40,000 रुपीजची अमाऊंट काय केली आहे लेस केली आहे. काय म्हणून लेस केली तुम्ही, जसं की ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड अँड डायव्हर्ट इन टू अलॉटमेंट 40,000 रुपीज लेस केले म्हणून अलॉटमेंट मनी रिसिव्ड 4th नंबरची कंडिशन किंवा 4th नंबरची जनरल ट्रेन अमाऊंट किती मेन्शन केली तुम्ही 9,60,000 का मेन्शन केली. अलॉटमेंट कॉल ड्यू 10 लाख होते त्यातनं 40,000 तुम्ही लेस केले की अलॉटमेंट मनी रिसिव्ड ॲक्च्युअल तुम्ही 9,60,000 मेन्शन केली आहेत. आणि शेअर प्रीमियम देखील तुम्ही अलॉटमेंट कंडिशनमध्ये इंडिकेट केला आहे ₹10 पर शेअर प्रमाणे 2 लाख रुपीज. आणि फायनल कॉलच्याही बाबतीमध्ये ₹10 पर शेअर म्हणजे तिथे देखील 2 लाख रुपीजचा शेअर प्रीमियम यामध्ये इंडिकेट केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे की ज्यामध्ये त्याने मेक नेसेसरी जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ सुचेता कंपनी लिमिटेड, याप्रमाणे आपण 6 जर्नल एंट्रीज ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये अभ्यासलेल्या आहेत. की हा अकाउंटिंग प्रॉब्लेम कशावरती आधारलेला होता, सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स या कंडिशनवरती. अकाउंटिंग प्रॉब्लेम आपल्या सर्वांना समजला असेल याची अपेक्षा करतो. थांबतो. थँक्यू.